एकीकडे तुम्ही आक्षेप घेताय, परंतु हा निवडणुकीच्या वेळेसचा देखील मुद्दा होता. दुसरीकडं त्यांनी सांगितलं की दत्तात्रय भरणे देखील ब वर्ग गटाचे उमेदवार होते आणि ते देखील छत्रपतीचे चेअरमन झालेले होते. आणि त्यानंतर त्यांनी पुढचं हे पण सांगितलं होतं, सहकार खातं त्यांच्याकडे का. नाही, खातं त्यांच्याकडे असेल, दत्ता मरणे झाले असतील तर त्यांनी चूक केली म्हणजे आपण करायची का? त्यांनी चूक केली, आपण चूक करायची का? नियमानं काय असं देऊ द्या ना. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला, अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय सांगितलं? काय नाही, पोच दिली. आक्षेप आहे तुमचा? अधिकाऱ्यांनी पोच दिली. काय न्यायालयीन लढाई आपण लढणार आहात का? योग्य वेळेला जाहीर करू. तुम्ही आता इथून पुढे कुणाकडे तक्रार करणार आहे? योग्य वेळेला जाहीर करू. पण ना एकंदरीत जर बोलायचं झालं तर तुमचं एकमेव उमेदवार तुम्ही निवडून आलेला नेमका आक्षेप घेण्याची नेमकी कारणं काय आहेत असं तुम्हाला? कारखान्याचं कामकाज कायदा पोटनियम ह्याचमधून चालावं, कोणावरती अन्याय होऊ नये, न्याय मिळावा, संस्था व्यवस्थित चालावी, लक्षात जागा असं आम्हाला वाटतं की ज्याच्याकडून सभासदाला 2 पैसे अधिकचे मिळावे. खंडपीठाचं जजमेंट कधीच आहे? 22 सालचे. 2022. ही जी झालेली चेअरमन निवड चेअरमन निवड 100% बेकायदेशीर आहे.